रोजचाच पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना टिफिनला काय बनवायचं। यासाठीच मी मुलांचा टिफिन ही सिरीज घेऊन आलेली आहे। रोजचे एकसारखे टिफिन मिळाले की मुलं बोर होतात आणि टिफिन थोडंसं खायला काचकूच करतात। मुलांचे टिफिन म्हटलं की आपल्या डोक्यात वेगळेच प्रश्न असतात, ते म्हणजे पदार्थ चविष्ट हवा, आरोग्यासाठी तो पोषक पण ठरला पाहिजे, त्यात तो पटकन पण बनला पाहिजे आणि अजून एक म्हणजे घरातल्या साहित्यात तो बनला तर उत्तमच। तर जमेल तशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधून काढली आहेत, म्हणून मी इथं टिफिन सिरीज घेऊन आलेली आहे। रोज रोज छान छान रंगीबेरंगी चविष्ट आणि पौष्टिक असे पदार्थ बनवण्याचा मी प्रयत्न करतेय। एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप रवा, अर्धा कप दही आणि पाऊण कप पाणी मी घेतलंय, सगळं व्यवस्थित मिक्स केलंय आणि झाकून हा बाउल मी बाजूला ठेवते। तोपर्यंत मी भाज्या ज्या आहेत त्या चिरून घेतेय आणि फोडणीची तयारी मी करून घेतेय। 15 मिनिटं झालेली आहेत। बॅटर मी मिक्सरला लावून एकदा फिरवून घेतलंय, परत बाउलमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय। आता मी इथे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घेतली आणि एक अख्खं किसलेलं गाजर यामध्ये घातलेलं आहे। याच ठिकाणी तुम्ही कोणत्याही भाज्या बारीक चिरून इथे वापरू शकता, जसं की शिमला मिर्च, टोमॅटो, फरसबी, पालक। अजून छान चवीसाठी या बॅटरला आपल्याला फोडणी करायची, म्हणून मी इथे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल घेतलंय, जिरं मोहरी घातलीये, चिरलेला कढीपत्ता, मिरची, किसलेलं थोडंसं आलं, बारीक चिरलेला मोठा कांदा घातलाय। कांदा चांगला परतून ही फोडणी तयार केली, ती बॅटर मध्ये काढून घेतली। यानंतर सगळ्यात शेवटी चिमूटभर खायचा सोडा घातलाय, त्यावरती थोडंसं पाणी घेऊन बॅटर सगळं मिक्स करून घेतलंय। बन डोसा बनवण्यासाठी इथे मी मस्त त्याच कढईचा वापर करते, म्हणजे आकार खूप छान येईल। कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन 1 पळीभर बॅटर घेतलंय आणि नंतर मग लो ते मीडियम फ्लेम वरती हा जो डोसा आहे तो आपल्याला मस्त असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। छान भाजून झाल्यानंतर आपल्या इथं बन डोसा तयार झालाय। सॉस सोबत किंवा तुम्ही छान चटणी सोबत हा टिफिन मध्ये देऊ शकता। आजचा टिफिन आवडला असेल तर उद्या नक्की भेटा। धन्यवाद।